वेलकम बॅक टू माय चॅनेल. आणि आज आपण बनवणार आहोत नागपंचमीच्या नैवेद्यासाठी घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या. तर जर हे चॅनेल आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी इथं मी पहिल्यांदा ज्वारी घेतलेली आहे अर्धी वाटी आणि ती पहिल्यांदा 1 तासासाठी भिजत ठेवलेली आहे. 1 तासानंतर ही अशा पद्धतीने मी गाळून घेते, त्याच्यातलं पाणी सगळं काढून घेते आहे. आणि ही अशी जी ज्वारी आहे ती पहिल्यांदा 10 ते 15 मिनटं ना अशी नितळत ठेवायची, म्हणजे सुकायला नंतर आपण ज्यावेळेला सुकवणार आहे ना त्यावेळेला ती जास्त आपल्याला सोपी पडते. याच्यासाठी म्हणून आधी 15 ते 20 मिनटं असं आपण नितळत ठेवणार आहोत. आता आपण काय करायचं आहे, एक चाळणी घ्यायची आहे, म्हणजेच एखादं मोदक पात्र, त्याच्यावर एखादा टॉवेल किंवा जे कापड असेल घरी एखादं ते अंथरून घ्यायचं आणि त्याच्यावरती ही निथळलेली जी ज्वारी आहे ना ती घालायची आणि पंख्याच्या खाली 1 ते 1.5 तास ही आपण अशी वाळवून घेणार आहोत. लक्षात घ्या, ही पूर्णपणे कोरडी करायची नाही आहे, थोडीशी कोरडी थोडीशी ओलसर अशी झाली पाहिजे. तुम्ही पाहू शकता ना, थोडीशी माझ्या हाताला पण लागलेली आहे ज्वारी आणि थोडीशी जी आहे ती खाली अशी पडताना दिसत आहे. म्हणजेच याचाच अर्थ थोडंसं वाळवून घ्यायचं आहे 1 ते 1.5 तासांसाठी. 1 ते 1.5 तास झाल्यानंतर इथं मी कुकरचं एक जे भांडं आहे ते इथं गरम करत ठेवलेलं आहे. ज्वारीच्या लाह्या करण्यासाठी ना आपल्याला हँडलचं भांडं लागतं. जर तुमच्याकडे नसेल तर अशा पद्धतीचा कुकर तर प्रत्येकाच्या घरी हा असतो. त्याच्यामुळे ना तुम्ही हा कुकर जरी वापरला ना तरीसुद्धा चालू शकतं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी 1 मूठभर एवढ्या ना ज्वारी आहे ती घालून घेतलेली आहे. आणि ही पहिल्यांदा काय करायचं, हे जे भांडं आहे ना ते मोठ्या गॅसवरती ना छान असं तापवून घ्यायचं, नंतर मीडियम करायचं आणि हे असं थोडंसं हलवून घेतल्यानंतर ना ह्याच्या लाह्या फुटताना तुम्हाला दिसतील. लाह्या फुटताना दिसल्यानंतर ना परत ते शिट्टी काढून झाकण असं झाकून ठेवायचं आणि लाह्या काढून घ्यायच्या. ह्या अशा पद्धतीनं असं गोल गोल फिरवता येतं, म्हणून आपल्याला हँडल असलेलं भांडं पाहिजे. काही जणांच्या घरी हँडल असलेली कढई उलत नसतं ना, म्हणून मग आपण इथं काय केलेलं आहे, असा स्टीलचा कुकर वापरलेला आहे. आणि सारखं वेळोवेळी ना हे असं हलवत राहायचं आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचं. काय झालं ना, मी बाकीच्या पण लाह्या मी इथं करून घेतलेल्या होत्या, पण त्याचा शूट करायचं, त्याचा जो व्हिडिओ होता ना तो मी शूट करायचीच विसरले, त्याच्यामुळे राहिल्या. म्हणून जेवढ्या होत्या ना केल्या होत्या, जो शूट होता तोच मी इथं तुम्हाला दाखवते आहे. आय होप तुम्ही समजून घ्याल ही जी रेसिपी आहे ही, आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला या ज्वारीच्या लाह्या कशा वाटल्या. ते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आपली ही जी रेसिपी आहे ही पोचवा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, आभारी आहे.